तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय प्रगट दिननिमित्त आमसरी या ठिकाणी. आणि या ठिकाणचं जे मंदिर आहे ते भरपूर प्राचीन आहे. तसंच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं माहीतच पडेल. आणि आपल्या पाठीमागे जे दिसत आहे ते शिवलिंग आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय साऊथ करतो नाही व्हिडिओमध्ये. आणि आमचं ना अचानक एक प्लॅनिंग बनली की फिरायला जायचं. तर कुठं जायचं तर आमसरीला. जवळच आमच्या एक आमसरी महादेवाचं तिथं ठिकाण आहे, तिथे आम्ही फिरायला चाललो. आमची जर फिरायची प्लॅनिंग 10 मिनिटात झाली आणि 5 मिनिटात जर आम्ही गाडीवर बसून निघलो तर समजून घ्यायचं की आमची प्लॅनिंग सक्सेसफुल झाली. तर 2 दिवस आधी आम्ही प्लॅनिंग केली, निघतोय, प्लॅनिंगची आमची वाट लागली, समजून घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे शिवरात्रीची जत्राचा प्रोग्राम इथे चालू झालेला आहे. हे बघा पूर्णपणे राग पाळणे आणि हे खायच्या वस्तू वगैरे आलेल्या आहे. आणखीन 7-8 दिवसामध्ये पूर्ण ही जत्रा पुरेपूर भरून जाणार आहे. तुम्ही पण या शिवरात्रीच्या दिवशी. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे सिद्धिअष्ट विनायक पावन गणपती मंदिर मोहनी बाबा. हे मंदिर तुम्हाला शिवना ते सिल्लोड जो रस्ता आहे आपला मधला तिथे बघायला मिळतं. हे बघा आपल्या मित्रांसोबत आपण आलेलो इथं मध्ये हा एंट्रन्स आहे इथून. तर भावांनो, आमसरीला जात असताना आमचं जे पहिलं स्टॉप आहे ते म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. तर हे आहे गणपतीचं मंदिर. जय गणपती महाराज. आणि आमच्या सोबत आहे पवन, सुनील भाऊ आणि शहनाद काका पण आहे. तर हे आहे आमसरीचं ठिकाण. आणि घेतला प्रसाद. पानेर वाडा आता आहे थोडे नॉर्मल लगे. पायऱ्या सुद्धा बाहेर दिल्या. पहिले कसे बारीक बारीक पायऱ्या द्या. बाहेर काम आता. तर या ठिकाणी याला मला 2-3 वर्ष झाली आणि 2-3 वर्षामध्ये एवढा बदल झाला इथं. नाही मग तुम्ही लई लेट आल. सोबत येताना मित्र आण चांगले आणा, जरा असे मित्र आणू नका. अरे पायाला चाल रे. आणि हे जे मंदिर आहे डोंगराच्या आतमध्ये कोरलेलं आहे. आणि या मंदिराजवळून एक छोटीशी नदी जाते आणि त्याच नदीमध्ये माशा पाक येते. भरपूर प्रकारे या ठिकाणी माशा पण आहे. एक आवाज होता समजलं भाई, पण व्हिडिओ सांगायला पाहिजे ना मुलगी थांब थांब. पाण्याचं आहे पाणी. भावाचं नेरळ पावलं भावांड. देव पावला तुझ्यावर. राहू दे. देव पावला. पाहू शकता तुम्ही. देव पावन झालेला आहे आम्हाला. नेरा जर खराब निघलं तर देवाला पावलं आणि चांगलं निघलं तर खायला कामाचं आहे ना. पण हे जे मंदिर बनलेलं आहे पुरं दगडाच्या आतमध्ये बनलेलं आहे. किती भारी वाड्या. खडक नाही सॉरी दगड. बावड्याच्या धंद्याला पावलं गे खरं ना. आणि ह्याच्या एका मंदिरात थोडंसं वैशिष्ट्य आहे जे की आपल्याला सुनील भाऊ सांगन. हा सांगा सुनील भाऊ. बाजू रे ही जी तुम्हाला ही जी खिडकी दिसते हे भुया रस्ता म्हणतो त्याला. हा रस्ता कुठे निघतो अजूनपर्यंत कोणालाच माहित नाही. निघतो सावरखेडा. हा कुठे निघतो सावरखेडा कुठे? सावरखेडा कुठे त्याला विचारून घ्या मित्रांनो. आपण एवढं रस्ता निघतो कुठे तेव्हा सांगतो सावरखेडा. सावरखेडा कुठे निघतो त्याला विचार सावरखेडा कुठे. तू सांग ना. तू सांग कुठे निघतो. अरे पहिले लोकांचं म्हणणं असं आहे की इथं एक माणूस मेंढ्या चारत होता. हा नाही बोलतो तिथून. मग तो मेंढ्या चारत तो रस्ता इथून आला. म्हणजे इथं त्याला नंतर इथं बघितलं, इथं स्थापना केली देवाची. हे सगळे व्यवस्थित तुम्ही बघू शकता. आता पहिले लोकांचं म्हणणं आहे की इथून एक माणूस मेंढ्या चारत तिथं आला होता. ह्या दरवाजा वाटून ह्या दरवाजातूनच तो बाहेर एंट्री केलं होती. निघतोय
काय वातावरण आहे मित्रांनो, काय आहे? काय निसर्गरम्य वातावरण इथं तुम्ही बघू शकता. त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे 3 नमुने महात्मा गांधीचे. हा हा इथं खूपच छान वातावरण आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही किती नॅचरल कमान बनवलेली आहे. हे एक झाड आहे, त्याला अशोकाचं झाड म्हणून ओळखलं जातं. ह्या झाडाला असं पूर्ण असं 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 वाकवून अशी इथं कमान केलेली आहे. बघू शकता तुम्ही किती नॅचरल कमान आहे ही. इथं पण केली सेम तसंच आहे. हे पण बघू शकता तुम्ही. इथे मस्त भगवे भगवे झेंडे लावले भगवे कलरचे. तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. इथं खाली महाप्रसादाची तयारी चालू आहे. इथं आता एक दिंडी येणार आहे, तिच्यासाठी सगळी तयारी चालू आहे इथं महाप्रसादाची. तुम्ही बघू शकता. तर बाबा साफसफाई करतात ते. क्लिनिंग एकदम भारी डायरेक्ट. तर आता आपण मंदिरात एंटर झालेलो आहे मित्रांनो. तुम्ही पण दर्शन करून घ्या माझ्यासोबत. हा आपला पवन. अरे भैया, इथं नेटवर्क नाही आणि स्कॅनरची सुविधा कसं काय? मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं स्कॅनर आहे, त्याच्यासाठी मी आता पण इथं नेटवर्क नसल्यामुळे इथं आम्ही मी त्याचा फोटो काढून घेतलेला आहे. पे पण करू शकत नाही आहे. नाही, फोटो काढून घेतला ना, बाहेर गेले की हां आपण हे बघा payment आता करू. इथं फोटो काढून घेतलाय. बाहेर गेले की आम्ही इथं पे करणार आहेत देणगी म्हणून. हे आपले काकाश्री. पण शांत वाटतं मित्रांनो इथे. शांत. तुम्ही पण या एकदा. तर आमची जी आमसरीची जी ट्रिप आहे, ट्रिप नाही जे दर्शनासाठी आलतो, तर या व्हिडिओला करू आपण इथे समाप्त. आपण जायचं आता घरी. अजून काही बाय.